आय थिंक शो साठी एक मसाला हवा असतो. काहीच मिळत नाही तर आपण थोड्या एडिटमध्ये खेळूया आणि काहीतरी वेगळंच दाखवूया, ते असं झालंय. आणि कपाळावर हात आहे माझं त्या गोष्टीसाठी की काय होतं आणि काय दाखवताय. गोड किंवा छान बोलण्याला नावं ठेवली जातात, हेही खूप आश्चर्याची गोष्ट आहे. डे वन पासून जशी आहे तशीच आहे, कारण मी खरी आहे. नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी वाहिनीमध्ये खूप मनापासून स्वागत करते. माझ्यासोबत आता एक गोड मुलगी आहे, जिला गोड मुलगी असं अख्खं महाराष्ट्र म्हणते, म्हणजे प्राजक्ता शुक्रे. कशी आहेस? मस्त आहे श्रावणी, तू कशी आहेस? मस्त आहे. तुला पहिलं तर मी विचारेन की बाहेर येऊन कसं वाटतंय? रिलॅक्स की असं आहे की एक रिग्रेट की आतमध्ये हवी होती मी? हो, म्हणजे जेव्हापर्यंत मी आत होते ना, तेव्हापर्यंत माझा हाच प्रयत्न होता 100% देण्याचा, की जोपर्यंत आपल्याला ऑडियन्स आपल्या बरोबर आहे, आपण इकडे 100% द्यायचं. पण अगदी म्हणजे तिकडे राहणं सोपं नाहीये. तर बाहेर येऊन खरंच लाईट वाटतंय. जेव्हाही उठायचं मी उठू शकते, जितकं झोपायचं झोपू शकते. खूप काही काही ऑर्डर करून मी खात आहे, तर ती मजा मी नक्कीच घेते. ओके. आतमध्ये असताना कधी असं वाटलंय का की मी बरोबर खेळते, माझा गेम प्लॅन बरोबर आहे, पण बाहेर आल्यावर मिस आउट झालंय की अरे यार, मी तो गेम प्लॅन कंटिन्यू केला पाहिजे होता किंवा मी वेगळी वागली पाहिजे होती, असं कधी वाटलं का? नाही, मला कोणत्याही गोष्टीचं रिग्रेट नाहीये, टू बी व्हेरी ऑनेस्ट. एक दोन गोष्टीचं आहे, जसं की ती चावी मी माझ्या जवळ ठेवायला पाहिजे होती, जी प्रभूने चोरली. किंवा विशालकडनं मला त्या रात्रीच चावी घेऊन घ्यायची होती. अशा एक दोन गोष्टींचा खंत आहे, पण तो मी त्या घरातच सोडून आले, कारण ते आता जर्नी संपली आहे आणि त्याचं ते स्वतःजवळ ठेवण्यात काही अर्थच नाहीये. रिग्रेट किंवा ग्रजेस सुद्धा, कोणाही बद्दल मला ग्रजेस नाही आहेत. तर मी जे डिसाईड, इनफॅक्ट आपलं बोलणं झालंही होतं आणि तू ते मॅच करशीलच, की मी कोणालाही घालून पडून बोलणार नाही आहे किंवा मी जशी आहे तशीच राहणार. त्या गोष्टी मी तिकडे तशाच मी केल्या आणि तशीच राहिले. म्हणून मला खूप आनंद आहे की कोणी कितीही ट्रिगर केलं किंवा कोणी कितीही कॉर्नर केलं किंवा कोणी कितीही प्रेशराईज केलं, तरीही मी रिस्पेक्टफुलीच बोलले आहे आणि मी असा कोणत्याही शब्दांचा चुनाव नाही केला जे लोकांना हर्ट करेल किंवा त्यांच्या मनात एक निगेटिव्हली राहील. तर त्या गोष्टीचा मला खरंच आनंद आहे. मला तन्वीबद्दल विचारायला आवडेल. तन्वी तुला सारखं साखरेचं पोतं बोलत होती. तुला राग यायचा का त्या गोष्टीचा, की अरे तू काय इतकं मला करून बोलते? कारण माझा स्वभावच तो आहेस. तू तिला कधी जस्टिफिकेशन दिलेस का त्या गोष्टीचं? नाही, साखर गोळी वगैरे, साखरेचं पोतं, साखर गोळी म्हणायची ती. तर मला मला हसू या गोष्टीचं येतंय की बोलून बोलून पण तिला मला असं छान नावं ठेवावी लागली, आयुर्वेदिक आणि साखर गोळी. कारण वाईट मी असं काहीच केलं नाही की वाईट नाव काहीतरी ठेवता येईल. गोड किंवा छान बोलण्याला नावं ठेवली जातात, हेही खूप आश्चर्याची गोष्ट आहे. कारण आपण एक्सपेक्ट नाही करत का की आपल्याशी कोणी छान बोलावं, आदर देऊन बोलावं. आणि लोकांना कोणी इतकं छान असू शकतं का, या गोष्टीवर डाऊट होतंय, हेच मला विचित्र वाटतंय. कारण कोण किती दिवस एक मास्क घालून राहील, हे सांग मला. मी अशी नाही आणि अशी बनतीये असं कसं तुम्हाला वाटतं? जे बनतात ते तुम्हाला दिसत नाही. जे दर आठवड्यात आपले कॅरेक्टर चेंज करतायत, ते ऍक्च्युली कॅरेक्टर्स आहेत. पण तन्वी स्वतःच मला हे एक नॉमिनेशन मध्येच बोललीये की अगदी तू तशीच आहे जशी तू डे वन मध्ये होती. तिने ते निगेटिव्हली सांगितलं, पण ते मी कॉम्प्लिमेंट सारखंच घेते की हो, मी डे वन पासून जशी आहे तशीच आहे, कारण मी खरी आहे. तर तन्वीने ते बोलणं किंवा ते मी काही सिरियसली घेणार नाहीये किंवा घेतलंही नाही. कारण सगळे आपल्या आपल्या प्रयत्न करतात गेममध्ये उठून दिसण्यासाठी किंवा दुसऱ्यांना खाली पाडण्यासाठी. ते तिचा गेम होता, इट्स ओके. करण सोबत बोलणं झालंय का? करण आणि तुझी फ्रेंडशिप खूप खूप छान दिसत होती आणि सगळे तुमच्या फ्रेंडशिपला एक म्हणतात रिलेशन सुद्धा बोलणार होते, पण ते काही बोलणं झालं का तुमच्यात? हो, माझं तिघांशीही फोनवर बोलणं झालंय. आयुषशी, सचिन दादाशी, करण, तिघांशी माझं बोलणं झालंय. आणि खूप प्युअर आणि काय म्हणतात, क्लीन आणि नॅचरल असा आमचा तो बॉन्ड बनला. आणि फक्त करण माझं जास्त दाखवलं गेलंय टीव्हीवर, पण आयुष, मी, करण पण खूप वेळ आम्ही स्पेंड केलाय. आयुष आणि मी खूप टाइम स्पेंड केला एकामेकांबरोबर. सचिन दादाबरोबर माझं इतकं गोड असं बॉन्ड झालं. तर तो आय थिंक शो साठी एक मसाला हवा असतो. काहीच मिळत नाही तर आपण थोड्या एडिटमध्ये खेळूया आणि काहीतरी वेगळंच दाखवूया, ते असं झालंय. आणि कपाळावर हात आहे माझं त्या गोष्टीसाठी की काय होतं आणि काय दाखवताय, असं ते झालं. त्यामुळे मला त्या गोष्टीचं थोडंसं वाईट पण वाटतं
की उगाच कोणाची छवीला दुसऱ्याप्रमाणे दाखवणं हे करेक्ट नाहीये, मला असं वाटतं. एका मैत्रीवर उगाच डाग लावणं, डाग नाही म्हणणार, पण एका मैत्रीला दुसऱ्या तऱ्हेने दाखवणं की ही मैत्रिणी आणखीन काहीतरी आहे, हेही चूक आहे. कारण ते काही नसंच नव्हतंच. आणि फनी म्हणजे ते बॅक बेंचर सारखं आमचं एक वाईब होतं सगळ्यांचं एकत्र, स्पेशली मी, करण आणि आयुष. गेम खेळणं, एकमेकांना असं मारणं वगैरे. तर त्याला ते म्हणजे त्या गोष्टींना मी नेहमीच चेरिश करणार, जे त्या लोकांनी जे माझ्यासाठी एक कम्फर्ट झोन क्रिएट केलं होतं. ज्यांची मी नावं घेतली की सचिन दादा असो, सागर दादा असो, कर्ण, आयुष, त्यांनी मला एक कम्फर्ट झोन दिला होता तिकडे. आणि मी मी बनून राहू शकत होते त्यांच्यासमोर. मी व्यक्त होऊ शकत होती, ट्रस्ट करू शकत होती. त्या घरात अशी लोक मिळणं ज्यांच्यावर तुम्ही ट्रस्ट करू शकता, ते खूप इम्पॉर्टंट असतं. आणि ते त्यांनी मला ती स्पेस दिली. तर मी नक्कीच ते चेरिश करणार आहे नेहमीच. वाईल्ड कार्ड आले होते आणि त्याच वेळेला सचिन दादा सुद्धा बाहेर आले होते आणि देन तू रेवासोबत बोलताना असं दिसलं होतं की तू म्हणालीस की तू ट्रस्टवर्दी आहेस का, किंवा तुझ्यावर मी ट्रस्ट ठेवू शकतेस का, बिकॉज माझा इथे ट्रस्ट खूप लोकांनी तोडलाय. असं तू का बोलली होतीस, किंवा तुझं असं झालं होतं का की हार्टब्रेक झाला होता का कोणाशी बोलले मी हे? रेवासोबत? हा हा, बरोबर. कारण तेव्हा आय थिंक 55 दिवस का 50 दिवस झाले होते. आणि ट्रस्ट ब्रेक डेफिनेटली झाले होते. किंवा लोक तोंडावर काही आणि पाठीमागे काही हे दिसून येत होतं. त्यामुळे मी तिला तो प्रश्न विचारला की मी तुझ्यावर ट्रस्ट करू शकते का, कारण तीही जे बघून आली होती, तिला असं वाटलं की ह्या व्यक्तीवर मी ट्रस्ट करू शकते. आणि अनफॉर्च्युनेटली त्या मस्तीमध्ये तिची चावी माझ्या हातात येणं, ती विशालकडे जाणं आणि गेम होणं असं झालं. तर तिचंही जे बिचारीचं पर्स्पेक्टिव्ह होतं ते तुटलं. आणि तिला मी ते सांगितलं, हा गेम असं करतो, ह्या गेममध्ये असं होतं की क्षणात काहीतरी होत असतं आणि काहीतरी वेगळंच होऊन जातं. तर म्हणून मी तिच्याशी आय थिंक हा प्रश्न विचारला असेल. हो. पण तुझा कोणी जास्त ट्रस्ट ब्रेक तोडलाय असं? मी खूप लोकांवर तर जास्त ट्रस्ट केलंही नाही, टू बी व्हेरी ऑनेस्ट. पण अशी लोक जास्त जे तोंडावर काही आणि पाठीमागे काही, त्यापैकी राकेशनी माझ्याबरोबर डेफिनेटली, तो माझ्याशी खूप छान बोलायचा, पण नॉमिनेशनमध्ये जाऊन मलाच टार्गेट करायचा. नॉमिनेशन झाल्यावर पुन्हा माझ्याकडे येऊन इमोशनली व्यक्त व्हायचं की अरे यार मी हा नाही आहे, हे मला गेमसाठी करावं लागतंय. ते मला खूप कन्फ्युजन झालं त्याच्या बोलण्याने, की हा खूप कॉन्ट्रॅडिक्ट करतोय त्याच्या बोलण्यामध्ये आणि त्याच्या ॲक्शन्समध्ये. किंवा विशाल आणि रुचितानी जे चावीचं प्रकरण जे झालं होतं, त्यात त्यांनी ट्रस्ट तोडलं. एवढं मोठं मी त्यांच्यावर हे नाही करणार, पण त्यांनी माझा ट्रस्टचा फायदा नक्कीच उचलला विशालनी. त्याला मी एक ट्रस्ट करून त्याच्यावर प्रोटेक्ट करायला चावी दिली होती, ते त्यानेच गेम केलं त्या गोष्टीचं. त्याचं मला खरंच वाईट वाटलं होतं. बाकी माझा विश्वास सागरदादावर तिकडे सर्वात जास्त होता, जे उरले होते त्यांच्यापैकी. आणि राखीवर पण होता, कारण राखी गेमच्या शिवाय माझ्याशी खूप व्यक्त व्हायची. आपली इमोशनल साईड तिने माझ्यासमोर ठेवली, आपली रिअल साईड तिने माझ्यासमोर ठेवली, आणि त्या गोष्टीचा मला खरंच आनंद आहे. तर या 2 लोकांवर माझा फक्त ट्रस्ट होता, बाकी कोणावर नव्हता. राखी आल्यापासून तर राखी शो सुद्धा हे खूप सुरू आहे आणि राखी कॉन्टेंट देते किंवा ती तुम्हाला एनकरेज करते की तुम्ही भांडा, तुम्ही बोला, तुम्ही कॉन्टेंट द्या. त्यामुळे रितेश दादा सुद्धा तुमच्यावरती भडकतात. तर त्या बाबतीत काय बोलशील की राखी शिवाय तुमच्याकडे काही कॉन्टेंट नाहीये का? नाही, असं काही नाही. माझं सगळ्यांशीच बोलणं व्हायचं. राखी डेफिनेटली खूप एंटरटेनमेंट नंबर 1 आहे ती. आणि ती एंटरटेनमेंटसाठी काहीही करू शकते. ती स्वतःला वाईट पण दाखवू शकते गेमसाठी. ती तिची एक स्ट्रेंथ आहे. आणि मला तिच्यासाठी वाईट वाटायचं की तू गेमसाठी स्वतःला एवढं वाईट का दाखवती राखी. ते माहित नाही मला दाखवलं गेलं, कारण मी एपिसोड्स नाही बघितले. तर त्याच्यात पण ती यू गो, मग त्याच्यानंतर ते झाल्यावर जवळ येऊन म्हणायची, तुला माहितीये ना, एवढंच विचारायची. मला माहिती, पण तू का एवढी वाईट बनतीये असं. पण माझं तिच्याशी एवढं कनेक्ट झालं होतं की मला ओळखू यायचं की ती केव्हा गेमसाठी करतीये आणि केव्हा ती रिअल आहे. म्हणून मला तिचं काहीही बोललेलं वाईट नाही वाटायचं, कारण ती इकडनं नाही बोलत, ती फक्त इकडनं गेमसाठी बोलते. बाकी वर्सेस दुसरी लोक ना, तन्वी झाली, किंवा ते स्वतःला वर दाखवायला दुसऱ्यांना खाली पाडतात, ते मला नाही पटत. राखीचं का काय म्हणतात वाईट वाटत नाही, कारण तेच जे मी तुला म्हटलं त्यामुळे. किंवा राकेशजींनी जे मला जेव्हा सांगितलं तेव्हा मला ते कळलं की हो यार, मी काहीतरी ट्राय केलं. राखी एक्सपिरियन्स प्लेअर आहे, तिने मला काहीतरी सजेस्ट केलं, मी ट्राय केलं, ते चुकलं आणि ते माझ्या पर्सनॅलिटीच्याच विरुद्धात गेलं. म्हणून मी ते पूर्ण मोठ्या मनाने ऍक्सेप्ट पण केलं की हो ते चुकलं, आता मी करणार नाही. पण
एक तुम्ही गेममध्ये आलात, तुम्ही नवीन फॉर्मॅटमध्ये, नवीन कॉन्सेप्टमध्ये आलात, तुम्ही जोपर्यंत चुका करणार नाही, तुम्हाला कसं करणार की काय नाही करायचं? आणि चुका पण तीच लोक करतात जे खूप कॅल्क्युलेटिव्ह नाही आहेत किंवा जी खरी आहेत, त्यांच्याशी त्या चुका होतात. ती चूक पुन्हा रिपीट नाही झाली पाहिजे ह्याचं लक्ष नेहमीच द्यायचं. मी स्वतःला हेच सांगितलं की ही एक्सेप्ट करून मी पुन्हा चूक करेन तर मी चुकीची ठरणार. पण झाली चूक, ओके, एक्सेप्ट करा, पुढे वाढा.